मेघना, बोलू शकतेस ना आता? हो. खूपच अवघडल्यासारखं झालंय यार. 2-3 दिवस झाले इतकी चुकामुक होते आणि गोंधळ होतोय ना, काय बोलावं तेच सुचत नाहीये मला. हो, मला पण. हॅलो, तू खूप सिरियस वाटतेस. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, काही नाही. तू कशासाठी फोन केला होतास? अनफॉर्च्युनेटली मला आजही उशीर होणार आहे सांगण्यासाठी. ओ, पण उशीर म्हणजे जेवायच्या वेळेपर्यंत येशील ना? नाही नाही, अरे तेच ना, जेवायला नाही येऊ शकत हे सांगायला फोन केला होता मी. अरे आमचे ते हैदराबाद रिजनचे GM आलेत ना सध्या, ते इथे एकटेच असतात. मग संध्याकाळी कामं संपली की ते कंटाळतात. मग आमचे मुंबईचे GM आणि आम्ही 3 रिजनल हेड्स, आम्हाला त्यांना कंपल्सरी कंपनी द्यावी लागते डिनरसाठी. मग काय त्यांच्या गप्पा ऐकायच्या, त्यांची लाईफची फिलॉसॉफी ऐकायची. म्हणजे माणूस चांगला आहे तो, पण रोज त्यांचं बोलणं ऐकायचं, त्यांच्या गोष्टी ऐकायच्या, त्याही कंपल्सरी. म्हणजे जरा जड होत आहे. आणि आणखी 3-4 दिवस ते आहेतच. त्यामुळे ते आहेत तोपर्यंत पर्याय नाही माझ्या उशिरा येण्याला. ठीक आहे. ठीक आहे, एवढीच रिॲक्शन? अरे काय, हस तरी माझ्यावर, नाहीतर सहानुभूती तरी दाखव मला. काहीच रिॲक्शन नाही तुझी? रागावलीस का? नाही रे. हरवलीस? हो, काइंड ऑफ. हो. एनिथिंग सिरियस? आता या क्षणी नाही सांगू शकत. ओके ठीक आहे, बोलू नंतर. म्हणजे आपण भेटू तेव्हा. आजही आपलं तेच झालं. आपला खो खोचा खेळ चालूच आहे सध्या. चल ठेवू? ओके, बाय. ओके चल बाय. हे हॅलो हॅलो हॅलो, रात्री माझी वाट बघू नकोस. जेवण करून झोप. ओके, बाय. मॅडम, ही फुलं तुमच्यासाठी. मॅम, तुमचा रुमाल. या मुलाला समजवायचं कसं? शिवाय जवळ तरी कसं करायचं आणि दूर तरी कसं लोटायचं? अशा वेळी मनाचं फुलपाखरू झालेलं असतं आणि फुलपाखराला हलक्याशा चिमटीत धरलं तरी कासावीस होतं ते. शब्दात मांडण्यासारखं नाहीये हे.
शब्दात मांडण्यासारखं नाहीये हे. कसं सोडवणार मी हे?